तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. चलिए शुरू करते हैं. फिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. फिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. भिर भिर गारे, गीत गारे, गीत गारे धुंद वारे. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे. Zoo 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 zoo. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलांना नशा आज आली, सडा शिंपिला हा जणू प्रीतीने. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. नव्या संगीतातले तराणे नवे असे, कुणी सोबती मला मिळाया हवे असे. नव्या संगीतातले तराणे नवे असे, कुणी सोबती मला मिळाया हवे असे. जन्म हे जगावे, विश्व हे बघावे, एक रूप भावे संग साथीने. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे. हो हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. नवे पंख पसरा, उंच
उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गा रे धुंद भारे. इंग्लिश स्कूल कोसारी शैक्षणिक वर्ष 2007 आणि 2008 चे माजी विद्यार्थिनी शिक्षक व शैक्षणिक कर्मचारी यांचा स्नेह मेळावा एकत्र येऊया आठवणीला उजाळा देऊ. आणि आज या 320व्या शेगाव या ठिकाणी आपण एकत्रित आलोय. खूप बरं वाटलं की सर्व एकत्र येण्याचं कारण म्हणजे गेट टुगेदर असते. ते आपण आज काही मागच्या रविवारी घ्यायचं ठरलं होतं, पण थोडंसं अडचण आली. पुढच्या रविवारी घेऊया म्हणलं, मग काही तयार झाले, येतो बोलले. आल्यानंतर आम्ही नियोजन केलं. आणि या ठिकाणी आज आमच्या शाळेचे मुख्याध्यापक नागणे सर यांचं या ठिकाणी आल्याबद्दल सरचे स्वागत. तसेच पाटील सर, तसेच आमचे आवडते गायकवाड सर. खेळामध्ये आम्हाला जास्त प्रोत्साहन द्यायचे, तर माझे तर फेवरेट मी म्हणतोय, कारण का मी खेळामध्ये जास्त हुशार होतो. अभ्यासात काय नसलं तर खेळात तर होतो. नंतर आमचे चव्हाण सर, भोसले सर आहेत, यांनी सर्व या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. नंतर सर्व विद्यार्थिनी आहेत. आता सर्व कसं आहे, नाव तुमचं तुम्ही सांगा, काय करतोय काय तुम्ही सांगा. नंतर पहिल्यांदा सॉरी मॅडम राहिल्या, सॉरी मॅडम माने मॅडम राहिल्या, मला लक्षात नाहीत मॅडम. माने मॅडम पण येते आणि सगळ्या मॅडम दिसायला, पण मला काय कळणार मॅडम. हा, मग आता आपण पहिला सत्कार घेऊया, नागणे सरांचा सत्कार घेऊया. सर्व सरांनी विद्यार्थ्यांना एक एक फूल देऊन त्यांचा सत्कार. तरुण तडफदार आणि शिवसेना शिंदे गटाचे आदरणीय एक युवा व्यक्तिमत्व संतोष टेगले यांचा आज वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी चिंच विसावा या ठिकाणी सन 2007-08 या बॅचचा स्नेह सह मेळावा आहे. त्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं हा योगायोग आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं
त्या वर्गाचे वर्ग शिक्षक आदरणीय पाटील सर, मुख्याध्यापक नागणे सर, गायकवाड सर, मॅडम आणि भोसले सर या सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी संतोषचा फूल देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान आदरणीय संतोष टेंगले यांनी स्वीकारावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. मी सुरुवातीची कविता दिगंबर सुपणे, आज कविता किसन टेंगले म्हणून हे आहे. कोसारीतच राहते मी, कोसारीतच एक बघते. आज सध्या सरपंच पदावरती आहे. माझे 3 वर्ष कार्यकाल पूर्ण झालेला आहे. गावामध्ये बदल आहे यानंतर बघताय, सरांना माहिती आहे. जरी अजून काही बदल हवा असेल तरी मला सांगू शकते. रायगडची टीम. ओके. आणि काय मुलांच्या बाबतीत सांगायचं तर मला 2 मुलं आहेत. कितवीला काय ते सगळं सांगा. माझा एक मुलगा 8वीला आहे. आता सध्या सरांच्या आता 9वीला गेलाय. माध्यमिकलाच आहे. मी त्या सरांच्या हाताखाली शिक्षण घेतलंय. त्याच सरांच्या हाताखाली माझाही मुलगा आज शिकतोय. आता 6वीला त्यांच्या हाताखाली माझा छोटा मुलगा जाणार आहे. त्याचं नाव जीवन आहे, मोठ्याचं नाव सारंग आहे. मी पूनम मोहिते. आता पूनम फाळके आहे. मी कराडमध्ये राहते. माझे मिस्टर SBI मध्ये बँकेमध्ये आहेत. मी ॲज अ टीचर म्हणून आता 15 वर्ष झालं जॉब करते. इंग्लिश मिडियमवरती, कृष्ण इंग्लिश मिडियमवरती करते. आजच्या कार्यक्रमामुळे मला इतका आनंद झाला, प्राऊड फील होत आहे की काय बोलावं हे सुचत नाही. की माझे आदर्श शिक्षक तुमच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथंपर्यंत पोहोचले. हा आदर्श मी कायम ठेवेन. जे आवडते गायकवाड सर, कारण मला खेळाची खूप आवड होती. त्यामुळं सर्वांचे मी आभार मानते की मी आज तुमच्या या मार्गदर्शनामुळे मी इथंपर्यंत पोहोचले. अजून खूप पुढे जाईल. माझे नाव प्रियांका संतोष कुंभार. म्हणजे आधीचे नाव प्रियांका विष्णू कुंभार, आताचे नाव प्रियांका संतोष कुंभार. आणि मी आता सध्याला कवटेकरमध्ये राहते, तासगाव तालुका. आणि मी सध्याला आता मल्टी स्टेट बँकेत जॉबला आहे ॲज अ कॅशियर म्हणून. आणि तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद झाला. मुलं काय भेटतात कळतं माहेरी आल्यानंतर, पण मुली पहिल्यांदाच भेटले त्यामुळे खूप आनंद झाला. आणि सर्व शिक्षकांना भेटून पण खूप आनंद झाला. त्या सर्व शिक्षकांमुळे आज मी ह्या पोस्टवर आहे. आणि सर्वात कडक शिक्षक आमचे नागणे सर, इंग्लिश विषय. त्यांच्या इंग्लिशमुळे माझा आतापर्यंत आहे चांगला आहे इंग्लिश. आणि चव्हाण सर गणित विषय, त्यांच्यामुळे मी आता बँकेत जॉब, कॅल्क्युलेशन चांगलं आहे. आणि पाटील सर, गायकवाड सर, भोसले सर, मॅडम, सरांचं पण खूप मोलाचं मार्गदर्शन झालं आम्हाला. आणि सर्वांना भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद. बोल बोल बेदस. काय करते सांगितलं नाही. मिस्टर सातार कॉलेजवर ड्रायव्हिंग करते. आणि मुलगा 12वीच पेपर दिले. आता छोट्या मुलाने 10वीच पेपर दिले. माझे नाव पहिले राणी अण्णासाहेब माळी, तत्करचे नाव राणी सुरेश माळी. मुलगा आता 11वीला गेलाय, मुलगी 9वीला गेली. माझे नाव सुवर्ण भाऊसाहेब साळुंखे, आताचे नाव सुवर्ण कल्याण शिंदे. मी सध्या इंग्लिश मीडियम वर जॉब करते. आणि 2 मुलं आहेत, एक 3रीला आणि 1लीला. ब्लोसम प्रायमरी स्कूल दहिवडी. पहिले नाव मनीषा मनोहर चव्हाण, आत्ताचे नाव मनीषा प्रकाश पाटील. मला एक मुलगा आहे, तो आता 7वीला गेला आहे. माझे मिस्टर शेतीत करतात, मी ही गृहिणी आहे. माझे नाव सुनील शिवाजी टेंगले. जरा जोरात आवाज काढला का? जेवण नाही सगळं जोरात नाश्ता केला ना दुपारी म्हणजे पाणी द्या त्याला. स्टार्ट. हां कमॉन. मी इथे गावामध्ये मेडिकल चालू केले. मला एक मुलगा झालाय, तो आता 1.5 वर्षाचा. नाव इकडचं का तिकडचं? स्नेहल तिचं नाव आहे. कुमटे गाव आहे.
चला खंडे माझे नाव बसवेश्वर माळी. मी पहिलं कोसारीमध्ये आपलं दुकान होतं हार्डवेअरचं, सध्या बंद केलंय. मी सध्या जत तालुक्याचं मार्केटिंग करतोय सिमेंटचं. मला एक मुलगा आहे 3 वर्षाचा, त्याचं नाव आहे प्रिन्स बसवेश्वर माळी. ओके. प्रशांत भोसले. आय थिंक बरेच मला इथं ओळखत नसतील, कारण मी फक्त 10वीला चालवत होते कोसारीमध्ये, कारण 9वीपर्यंत मी माझ्या आजोळ इथं शिकलेला. तर सर्वांबाबतीमध्ये एक वेगळीच आठवण आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी सरांसोबत बद्दल सांगेन. नागणे सर आपल्याला इंग्लिश शिकवायचे आणि सर प्रत्येक लेसन झालं एक सिनॉनिमची टेस्ट घ्यायची. आणि मी जेव्हा होतो बेवनूरला तेव्हा असा काही सीन नव्हता ते बेसिकली. आणि आय थिंक फर्स्ट टेस्ट झाली होती आणि त्या टेस्टला मला 6 मार्क पडले होते. 7ला 5 असायचं, नाहीतर एक छेडी भेटायची. तर सरांनी मला पहिली छेडी माफ केली होती हे मला आठवत आहे, कारण ती माझी पहिलीच टेस्ट होती. पाटील सरांबद्दल जर बोलायचं झालं तर एकदम स्ट्रिक्ट, मारायचे भरपूर, सगळे लोक घाबरायचे. आणि सरांसोबत थँक्यू, तुम्ही एवढं छान गायडन्स केलं, त्यामुळे आम्ही आज इथे आहोत. बेसिकली गायकवाड सर मी खेळात एवढं म्हणजे माझा एवढा मोटिव्ह नव्हता खेळामध्ये, पण तरी पण मी संतोषसोबत खो खो कधी क्रिकेट वगैरे खेळायचं. आणि वस्तीवरची एक टीम आणि गावातली टीम असा सीन असायचा. तर माझ्या टीममध्ये खंडू, सचिन, बाबूराव मोरे आणि गावातली टीम म्हणजे बाकीचे असायचे. चव्हाण सराबद्दल जर बोलायचं झालं तर चव्हाण सरांनी मला काही आय डोंट थिंक की मला शिकवलेलं आहे, कारण मी फक्त 10वीला झालो होतो कोसारीमध्ये. आणि मंडोना म्हणजे माझे घरा शेजारचेच आहेत, त्यांनी खूप सारं वेळोवेळी गायडन्स केलं आहे. जेव्हा मी 10वीला असायचो तेव्हा मी सरांच्या घरी अभ्यासाला जायचो. तेव्हा माझे दादा होते पेपर कसा लिहायचा आणि कसं आपण पेपरमध्ये इम्प्रेशन पाडलं पाहिजे, म्हणजे मेन पॉईंट कसे हायलाइट केले पाहिजे, हे मला त्या सरांनी सांगितलं. म्हणजे माझे चुलतेच आहेत ते. आणि गायकवाड सराबद्दल सांगायचं झालं तर गायकवाड सरांचं एक सीन आहे. मी इतिहासची सरांनी टेस्ट घेतली होती आणि त्या टेस्टमध्ये मी जो पॉइंट जो पेपर दोस्त वो नहीं जो जान देती है, दोस्त वो भी नहीं जो मुस्कान देती है, अच्छे दोस्त सच्चे दोस्त तो वही हैं जो पानी में गिरा हुआ आंसू भी पहचान लेते हैं. थँक्यू. सर्वांचा नंतर एकदा खूप खूप आभारी आहे. असंच भेटत राहा. महादेव मारनोर. माझं शिक्षण ह्या बॅच संघ 8वी पर्यंत झालेलं आहे. मला गाव पातळीला असल्यामुळं मुलं सर्व ओळखतील, काय मुली थोडेफार ओळखतील, सर्वांची काय ओळख नाही. तसेच माझा व्यवसाय सध्या शेतीच. आणि मला 2 मुलं छोटेसे आणि एक आहे ते 3रीला आहे. त्याला सध्या मी पैलवान कृष्णा पैलवान माझे शेंडगे सर मला पहिल्यापासून मार्गदर्शक शिक्षणात मी कमी असं नका हो, पहिल्यापासून ती लागते पहिला. स्टार्ट इन्स्पेक्टर कम ऑन. हां स्टार्ट. महेश नाव मी व्यवसाय करतो डेअरीचा. 20-25 केन आहेत, घेऊन घालतो. कमाई सांगितली एवढा मोठा कोणाकडे नाही. सांग गेला का बेसिक. बायकोचं नाव पूजा आहे, 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. मुलगी आहे 3रीला, मुलगा आहे अंगणवाडी. मी सतीश भोसले. मी सध्या ड्रायव्हिंग करतोय, पण माझी स्वतःची गाडी आहे. आणखीन माझ्या बायकोचं नाव वेदांती, माझी सासरवाडी पंढरपूर. मला 2 मुलं आहेत, ते लहान आहे, एक 4 वर्षाचं, एक 1.5 वर्षाचं. मी सगळ्या सरांचं आभार मानतो. माझे नाव बाबूराव मोरे. मी सध्या राजाराम बापू पाटील कारखान्यात टाइम ऑफिसला क्लार्कचं काम करतो. मला एक मुलगा आहे. मी लक्ष्मण सदाशिव शिंदे,
ग्रामपंचायत सदस्य माझ्या आई आहे, मी नाही. पण मला समजतात की प्रत्येक गोष्ट मी पुढे पुढे करतोय किंवा मागचं बघतोय सगळं, म्हणून सदस्य म्हणून मलाच ओळखते जास्त करून. आणि बाकीचं म्हणजे आता काय सरांच्या विषयी बोलायचं म्हणलं तर सगळ्यांनी बोललेच. नाही, माझ्यासाठी तर सगळे गुरुवार येत आहेत माझ्यासाठी, तर त्यात काही हेच नाही. फक्त आता गायकवाड सरांनी आमच्यासाठी फक्त खेळा बाबतीत म्हणलं तर मीच पडत होतो जास्त करून. सुरेश मस्के. जरा मागे जवळ मी सुरेश भीमराव मस्के. मी सध्या सांगलीला राहतोय. मी सांगली कोर्टात वकिली प्रॅक्टिस करतोय. मी 7वी पर्यंत आपल्या या बॅच सोबत होतो. मी 7वी पासून इथून शिक्षणाला 2 वर्ष 8वी आणि 9वी धावडवाडी येथे त्या स्कूलला मी जॉईन केलं. त्यानंतर 10वीला मी पटवर्धन हायस्कूल सांगली येथे शिक्षणासाठी शिफ्ट झालो. त्यानंतर 10वी ते 12वी KWC कॉलेज कॉमर्स ब्रँचमधून मी हे केलं, शिक्षण घेतलं. त्यानंतर सांगली येथे NSOT लॉ कॉलेज म्हणून कॉलेज कॉर्नरच्या बाजूला जी कॉलेज शिक्षण संस्था आहे एज्युकेशन सोसायटीची, त्यामध्ये 5 इयर लॉ केलं. त्यानंतर पुणे येथील पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये. त्यानंतर आता मी सांगली रिशिफ्टिंग करून मी सांगलीला राहायला आहे. आणि माझ्या मिसेसचं नाव पूनम शेजूळ आहे कंठी, आणि ते पाटील सरांचे नात आहे. आता सध्या बेसिकली मी जतलाही प्रॅक्टिस करतो. फक्त आठवड्यातून 1 दिवस मी जतला येतो दर बुधवारी. जे आठवडाभराचे जे रेग्युलर वर्किंग असतात ते फक्त 1 दिवस हे करतो आणि परत रिटर्न सांगलीला जातो. माझे नाव सचिन रामहरी भोसले. मला काही जास्त माहिती बोलता येत नाही. म्हणून अग्रणी फूड्स युनिट कुंभारी येथे केमिस्ट म्हणून काम बघतोय. नमस्कार सर्वांना, मी अंकुश पांडुरंग नरुटे. सध्याला मी एका प्रायव्हेट कंपनीत जतमध्ये काम करतोय. ATM ला कॅश भरायचं जत कवटेमंका 2 तालुक्यामध्ये. सध्याला 2 मुलं आहेत. एक मुलगी 3रीला आहे आणि एक मुलगा 2रीला आहे. एवढंच बोलतो. माझं नाव वैभव सुभाष चौगुले. मी जत नगर परिषदेत सिव्हिल इंजिनियर म्हणून 2018 पासून आहे. सध्या माझ्याकडं घरकुलचं डिपार्टमेंट आहे. आणि सरांबद्दल बोलायचं म्हणल्यावर भोसले सरांशी फक्त आमचा 1च वर्ष कॉन्टॅक्ट झाला. 5वीत असताना तो मराठी विषय होता. आणि मला वाटत नाही भोसले सरांसारखं आपल्याला परत कुणी मराठी विषय शिकवलं. पण तेवढे 1 वर्ष सर 1 नंबर गेलं त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर गणितासारखं शिक्षक आपल्याला चव्हाण सरांसारखं आता मला वाटत नाही फक्त बॅच मिळाली आपल्याला. चव्हाण सरांनी जे आपल्याला पाया रचला गणिताचा तोच आम्हाला भविष्यात खूप फायद्याचा ठरला. आणि गायकवाड सरांनी जे इतिहास विषय आपल्याला शिकवला आणि त्याच्यानंतर जे आपले रिव्हिजन होत होते आणि जे आपल्याला मार्क्स पडले, माझ्या मते पाटील सर, नागणे सर, गायकवाड सर आणि चव्हाण सर, भोसले सर आणि इतर शिक्षक वर्ग आणि माने मॅडम आम्हाला 7वीला आले. बरं ठीक आहे, माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. मी 1ली ते 4थी अंगणवाडीत मी प्रियांका पूनम 4थीपर्यंत आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो. 5वी 6वी 7वीला आम्ही राहायला अंकली जाऊ. 7वीपर्यंत अंकली शिकलो. 2005ला पोर आल्यानंतर 8वीला मी इंग्लिश स्कूल कोसायला लागलो. पाटील सर, नवीन सर, गायकवाड सर, चव्हाण सर काही आम्हाला नव्हती शिकवायला. सरांची आमची ओळख नव्हती. 8वी ते 9वी आम्ही 3 वर्ग शिकलो इथं आणि सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं. सध्या मी टोळ्या करतोय. 10 वर्षाच्या टोळ्यावर करतो. ट्रॅक्टर होता टोळ्या माझी सगळ्याच बायका नाही गडी व्हायचे. अंकलीला गुरुला करण्याला असते. माझ्या ट्रॅक्टर पुढचा व्यवसाय करतो मी. माझी सासरवाडी. माझं नाव अमोल रघुनाथ चौगले. मी सांगलीत एका डेंटिस्टकडे असिस्टंट जॉब करतो. लग्न झालंय. माझा मिसेसचं नाव गीतांजली. मला एक मुलगा आहे 7 वर्षाचा, तो आता 1लीला जातो.
संतोष नाना टेंगले. पहिली ते 10वी पर्यंत, पहिली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषदला शिक्षण झालं. 5वी ते 10वी पर्यंत कोसारी इंग्लिश स्कूलला शिक्षण. माझी सासरवाडी प्रतापूरचीच आहे, जवळचीच आहे, 4 किलोमीटर आहे सासरवाडी. माझ्या मिसेसचं नाव स्वाती पडळकर आहे. इकडे आता माझ्याकडे आले टेंगले. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगी माझ्या आता 4थीला जाते आणि मुलगा माझा आता 1लीला जातो. हे माझं फॅमिली बॅकग्राऊंड झाला. आता शिक्षणाच्या बद्दल बोलायचं झालं तर पाटील सर आमच्या 10वीला वर्ग होतेच. पाटील सरांचं आम्हाला, मी तसं एवढा हुशार नव्हतो, हिंदी काय आम्हाला कळायचं नाही आणि काय रिव्हिजन घेतलं का प्रत्येक वेळ फटकत खायचं, मार खायचं, सर काय विषय नव्हता. नंतर नागणे सरांसंदर्भात बोलायचं झालं तर ते ग्रामर टेस्ट एक असायची, 10 पैकी 7 मार्क पडलीच पाहिजे. कधी 7 मार्क पडलीच नाही ती, आधी कधी 3च्या खाली आलो, एक 3-4 छड्या तर खायचं. आणि त्यात एक मी आयडिया करायचं, मधल्या सुट्टीनंतर सरांची टेस्ट असायची. मग मधल्या सुट्टीत सुनील माझा बॅचमॅन असायचा. सुनीलला चॉकलेट गोळ्या द्यायचा. सुनीलला म्हणायचा, सुनील गोळ्या देतो, चॉकलेट तू पण काय दाखवा लागतं. सुनीलनं काय दाखवलं नाही, आईकडलं काही तकडलं बघून 3-4 मार्कावर यायचं असेल तरी 2-3 चड्या खायचं असेल, त्या काय विषय नव्हता काय. मग नंतर गायकवाड सराबद्दल बोलायचं झालं तर ते माझे फेवरेट शिक्षक. इतिहासमध्ये शिकवणार आणि त्यावेळी लिहून आणायचो प्रश्न उत्तर. अरे संतोष, अक्षर सुधार गेला का? अक्षर मात्र कधी सुधारलं नाही. मी सुधारलो आता, पण अक्षर सुधारतील आहे. अक्षरच्या संदर्भात बोलायला सरांनी मार्गदर्शन केलं, शुद्ध लेखन लिहो, 2-2 वया भरल्या तरी बी अक्षर काय सुधारलं नाही. सेकंड फर्स्टला ते असलं का मी सेकंडला असायला, पण पुन्हा जाऊ देतो पुढं. नंतर मी NCC तासाला आल्यानंतर आम्ही सर आले, सरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. चव्हाण सर तर आम्हाला चांगले गणित शिकवत होते आणि आमचे शेजारीच आहेत जवळ. भोसले सर आम्हाला होते 5 वर्ष शिकवायला आणि बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला मराठी त्यांचं शिक्षण आम्हाला. जुन्या आठवणींचा उजाळा म्हणजेच आता इथं काही जण ड्रायव्हर आहेत, काही जण मेडिकल वाले आहेत, काही जण शेती करतात, तर काही जण ATM मध्ये पैसे भरतात. तर त्या जुन्या आठवणींचा उजाळा म्हणजेच ड्रायव्हर आहेत, त्यांना माहित आहे गाडीची ऑइल बदली करणे, पुन्हा फ्रेश होऊन गाडी जोरात चालते. तसं त्यासाठी हा जुन्या आठवणींचा उजाळा का घ्यायचा, तर दररोज आपण जीवन जगत असताना ते खटाठोक, ते उठाठेव आणि धडपड करतो, त्यातून थोडं पाठीमागच्या आठवणीला उजाळा दिला की ती दररोज खटाटोक डोक्यातून निघून जाते आणि थोडं नव्यानं ताजतवानं होऊन परत जीवनाला सुरुवात करतोय असं वाटतं. आणि म्हणून हा गेट टुगेदर म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन आपल्या जीवनाला परत जुन्या आठवणी घेऊन सुरुवात करायची. तर छान चांगली कल्पना केली, ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी चांगली कल्पना करून हा कार्यक्रम घेतला. म्हणजे पोस्ट द्यायला बरं पडतं. आज न्यू इंग्लिश स्कूल कोसारीमध्ये 2007-8च्या 10वीच्या बॅचचं आज गेट टुगेदर ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या न्यू इंग्लिश स्कूल कोसारीचे मुख्याध्यापक, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सुरुवातीला माझी जरा ओळख करून देताना विसरल्यासारखं वाटलं. आता ह्याला कारण पण तसंच आहे, कारण तुम्ही त्यावेळेस विद्यार्थी होते, त्यामुळे आम्ही लगेच उठून दिसत होतो तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे. आता असं झालंय की तुम्ही आणि आम्ही सारखंच वाटतंय, त्यामुळे चुकून पण काहीतरी झालंय असं वाटतंय, म्हणजे मी विसरल्यासारखी वाटते. असं हा मजेशीर भाग झाला.
तुम्ही आज तुमचं गेट टुगेदर म्हणजे तुमचा स्नेह मेळावा. स्नेह मेळावा कशासाठी घ्यायचा? जेव्हा तुम्ही 10वी पर्यंत आपल्या शाळेत शिकलात, सर्वजण एकत्र होतात, बेंचवर बसण्यासाठी भांडत होतात, प्रत्येक गोष्टीसाठी आपलं थोडं काहीतरी चालू असायचं, मित्रांचं मैत्रिणींचं, हो की नाही? 10वी झाल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की ठराविकच जण आपल्याला भेटतात आणि बाकीच्यांच्या भेटीच होत नाही. मग त्या भेटींना उजाळा देण्यासाठी, त्या शाळेतल्या आठवणी पुन्हा ताज्या तव्याने करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन हा छोटासा स्नेह मेळावा घ्यायचा असतो. हा स्नेह मेळावा घेऊन असं गप्प बसायचं नसतं. जसं आपण पहिलं करत होतो तसं. मला आता खूप छान वाटलं. अमोलच ना तो? हा, ज्यावेळेस अमोलला बोलायची वेळ येत होती त्यावेळेस तो तिथनं उठून इथे बसला. शाळेत तसंच असायचं आपल्या इथं. हा, सर ज्यावेळेस ओळीने प्रश्नांची उत्तर सांगायचे त्यावेळेस आपण दुसरीकडे बसायचं. सर तिकडे आले का जेवण इकडे बसायचं. बरोबर आहे. आता तसंच झालं. अमोल तिथून उठून इथे बसला आणि ज्यावेळेस इथे नंबर आला तो पुन्हा तिकडे गेला आणि तिथे गेल्यानंतर विशेष म्हणजे त्याच्या मित्रांनी दोघा ठिकाणी त्याला ओढून आणून. शाळेत असे अनुभव फार असतात. एखाद्या मुलाने काही चूक केली आणि शिक्षकांनी सांगितलं जा रे त्याला आण म्हणून, तर काय दोघं तिघजण धरून ठीक आहे वडत आले, सर केले हे केले बघा म्हणून. असं इतकं सुंदर आज खरंच छान वाटलं मला की तुम्ही खरंच त्यावेळेच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमच त्यासाठी आहे. तुम्ही खूप म्हणजे मैत्री ही एक असं आहे, खरं तर बघायला गेलं तर सगळ्या गोष्टींवरचं सगळ्या ह्याच्यावरचं रामबाण उपाय म्हणजे मैत्री असते. आयुष्यामध्ये असा एखाद दुसरा तरी मित्र असावा की जो आपल्याला समजून घेईल, आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल आणि आपल्या मनातलं आपल्याला त्याला सांगता येईल. असं असणं गरजेचं आहे. कारण माणसाला कुठेतरी मोकळं व्हावं असं वाटतं आणि जर तो मोकळा झाला नाही तर त्याचे वाईट विपरीत परिणाम होत असतात. म्हणून असा स्नेह मेळावा घेत जावा, सर्वजण एकत्र येत जावा, विचारांचा आदान प्रदान करत जावा, आपली सुख दुःख वाटत जावा आणि पुन्हा त्या काळातल्या विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या ज्या आठवणी आहेत, जे काही आहे त्याला बिनधास्तपणे लहान मूल होऊन मान्य. आता तुम्ही सगळेजण मोठे झालात, बरोबर आहे. मोठे झाल्यामुळे आता पहिल्यासारखं नाचायचं कसं, पहिल्यासारखे जोक सांगायचे कसे, लोक काय म्हणतील, लोक काय आपल्याला देणार घेणार आहेत का? काही देत नसतात, कोणी काही घेत नसतं, काही करत नसतात. हा, नावं ठेवायला मात्र लोक असतात. त्यामध्ये आपण पण आहोत. आपण काही वेगळे नाहीत, आपण त्यांच्यासारखेच आहोत. जसं आपल्याला आपण दुसऱ्यांना ठेवतो तसे दुसरे आपल्याला काय करत असतात, ठेवत असतात. पण इतरांचा विचार न करता आपल्याला जसं सुखी आयुष्य, समाधानी आयुष्य जगता येईल, सर्वांना मिळून मिसळून जगता येईल असं आयुष्य जगत राहा. आज न्यू इंग्लिश स्कूल कोसारी या विद्यालयामध्ये सन 2007 आणि 8 या वर्षाचा स्नेह संमेलन मेळावा चिंच विसावा या ठिकाणी संपन्न होतोय. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक नागणे सर, तसेच आमचे सर्व सहकारी पाटील सर, मॅडम, गायकवाड सर आणि भोसले सर आणि समोर उपस्थित असलेले माझे सन 2007-8 चे विद्यार्थिनी आणि आताचे माझे जवळचे मित्र. हा स्नेह संमेलन मेळावा म्हणजे काय? ज्यावेळी बघा तुम्ही सुरुवातीला 5वी मध्ये आला, बरेचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की या शिक्षकांचा आम्हाला काही शिक्षणाच्या बाबतीत काही योग आलेला नाही आणि बरेचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही यांच्या हाताखाली 5वी पासून 7वी पर्यंत शिकलो. खरंच बाबा यातले 2-3 जर विद्यार्थी जर सोडले तर बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना मी 5वी पासून 7वी पर्यंत शिकले. मी सन 2098 पासून 5वीच्या वर्गाला शिकवतो. 5वी, 6वी, 7वी माझे 3च वर्ग फेवरेट होते पहिले.
नंतर पुढच्या कालखंडामध्ये सन 2010 साली मी 8वी 9वी 10वीला आलो आणि आता 5वी 6वी 7वी बंद झालं. आता पुन्हा आणि 9व्यानं 5वी चालू झालं. असा हा योग कमी जास्त हा होतच असतो या. मग त्यावेळेच बघा सांगायचं जर झालं तर हा वर्ग म्हणजे एक अष्टपैलू वर्ग आहे असं मला या ठिकाणी दिसून येते. कारण का बघा, ज्यावेळी 5वीत आले त्यावेळी विद्यार्थ्यांचं चेहरं कसं होतं आणि ते मी आता जवळजवळ 10 मिनिटं झालं प्रत्येकाकडे बघतोय, आता आणि वेगळे चेहरे दिसतात. काही जणांचे केस गेले, काही जणांनी दाढी वाढवलेली आहे, काही जणांनी वेगळे काय तर करून आलेलं आहे, काही जणांनी गॉगल उलटा सुलटा केलेला आहे, काय रंगीबेरंगी करून. पण 5वीत आपण कसं येत होतो युनिफॉर्म. हा वर्ग म्हणजे अष्टपैलू वर्ग आहे. शैक्षणिक दृष्ट्या जर सांगायचं जर झालं तर आमच्या क्षेत्रामध्ये यामधले 2-3 आहेत. मला वाटतंय पूनम आहे, ही प्रियांका सुद्धा आहे, साळुंके आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये काही दिसत नाही. म्हणजे आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1-3 आलेली माणसं आहे. दुसरं सामाजिक दृष्ट्या जर सांगायचं जर झालं तर आमच्या गावच्या सरपंच आहे, सामाजिक दृष्टिकोन आहे त्यांचा. समाज सुधारला की गाव सुधारतो, गाव सुधारलं की तालुका सुधारतो. त्याच्यानंतर आमचे शिंदे आहे, महादेवराव आहे, हे बी कुठल्या ना कुठल्या सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे असतात हे मला दिसूनच येते. काही जणांचं औद्योगिक आहे. औद्योगिक म्हटलं की आमचा सुनील आला, बसवेश्वर आला, आता प्रशांत आहे. आणि दुसरं गोष्ट सुरेशच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता सुरेश हा माझ्या बाबतीत गुरुच आहे. कारण माझी केस जत कोर्टात आहे. मी वेळोवेळी सुरेशला फोन करतो, विचारतो त्याच्या पुढे काय करायचं. माणसं म्हणतात बघा, कोर्टाची पायरी कधीच यायचं नसतं. मी तिथं आता प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला जातो. सुरेशची कधी तर भेट होते जाते. मी विचारतो, बाबा असं माझं इथंपर्यंत आले, पुढे काय करू. काय नाही सर म्हणतो. जेवढा सुरेशला अनुभव आहे तेवढा मला अनुभव नाही. मी सुरेशकडून बरेचशा वेळा माहिती घेतच असतो. कारण सुरेश हा माझा त्या मध्ये गुरु आहे. माणसाला म्हणतात आई वडील. आता तुम्ही ज्यावेळी विद्यार्थी क्षेत्रात असतात, आई वडील आणि कोणत्याही क्षेत्रातला गुरु असतो, हे 3च माणसं असतात. ही 3 माणसं आणि चौथा म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे मित्र असतो. मित्राच्या नात्यानं बघा, तुम्ही आजकाल ज्यांनी संयोजन केलं, ज्यांनी आयोजन केलं, म्हणजे किती दिवस करताय मला माहित नाही. कारण बरेच दिवस झाला की आता एक कुटुंबाचे 4 माणसं जर एकत्रित आणायचं झालं तर 8 दिवस लागते. आणि आज तर ही जवळजवळ मुलं एक 17-18 आहेत आणि मुली एक जवळजवळ 9 मुली आहेत. त्या जवळजवळ 31 मुलं एका जागेला आल्या. 32ची बॅच होती दत्तामाने म्हटलाच मला. आणि प्रत्येक जण बघा 32 माणसं म्हणजे आता बघा आपण लग्न कार्य करायचं जर झालं तर नियोजन करतो. मग ह्याला किती नियोजन केलं. आता सुरुवातीला आल्याला नाश्ता दिला, आता परत मग आमचा सत्कारही केला, आता पुन्हाचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे जेवणाचा कार्यक्रम. म्हणजे एक मोठं लग्न केल्यासारखंच आहे आपल्याला. आणि पुढून करावं. हा अष्टपैलू मी का म्हणतो, आता बरेचशी बाकीची बघा, हा इंजिनियर आहे, हा तर वेगळ्या क्षेत्रात गेलेला आहे, म्हणजे टोळ्या भरतो, हा पैसे काढतो देतो काही करतो. त्यानं सांगितलं मी ड्रायव्हिंग क्षेत्रात आहे, तो सामाजिक क्षेत्रात आहे, स्वतःच्या गाड्या आहेत, म्हणजे चांगली गोष्ट आहे. हा महेश तर दूध क्षेत्रामध्ये आहे, चांगला आहे भाऊ. 20-25 कॅन म्हणजे एक दुसरी 1-2-3 कुटुंब तुला लावली असतील आणि स्वतःच कुटुंब आहे ते त्या ठिकाणी काम करतो. म्हणजे दुसऱ्यालाही तुम्ही सामील करून घेताय, चांगली गोष्ट आहे. महादेवरावचं बी आई सामाजिक क्षेत्रामध्ये, शेती आहे चांगली. पहिल्या टोळ्या होत्या, आता टोळ्या जरा कमी केलेल्या असं दिसून येतं या. आणि शेवटचा चौगुले आहे. चौगुले आता मॅडमनी सांगितलं इकडून तिकडं पळतोय, पण बाबा सुट्टी नाही. कारण का आता सगळेजण एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात गेलेला आहे, दुसऱ्यातून मी तिसऱ्यात गेलेला आहे. पहिलं तुम्ही विद्यार्थी होता, कोणाचे तर एक मिस्टर झाला, मिसेस झाला, त्याच्यानंतर तुम्ही पालकही झालाय, आता पुढे मागं पुढे आजोबा बी होणार आहे. म्हणजे प्रत्येकाला हे चित्र जायचं आहे आपल्याला. असू द्या. अशा जर बऱ्याचशा जर आठवणी काढत जर राहिलं तर वेळ भरपूर होत राहतो या. आणि असंच तुम्ही इथून पुढच्या कालखंडामध्ये किंवा पुढच्या वर्षी गेल्या 24 तारखेला हे मला वाटते 6-7 बॅच श्रेय समेत 5-6 न्यू इंग्लिश स्कूल कोसारी शैक्षणिक वर्ष 7 आणि 8 या 10वी बॅचचा आज गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित जो केलेला आहे. त्याच्या अगोदर एक 8-10 दिवस झाले वाटते. 24 तारखेला याच ठिकाणी 24 मे या दिवशी याच ठिकाणी 2006 आणि 5-6 या शैक्षणिक वर्षातील गेट टुगेदरचा हा कार्यक्रम इथंच आयोजित केलेला होता. मला खूप समाधान वाटलं की प्रत्येक माझ्या हाताखालून जो विद्यार्थी 1-1.5-2 वर्ष का असेना शिकून गेलेला आहे,
तो त्याच्या पायावरती एकदम अगदी व्यवस्थित उभा आहे, याचा खूप खूप अभिमान मला वाटला. इकडं मुली पण आणि इकडं मुलं पण. ह्यातच आम्हाला मिळालेली पोच पावते. खरं कुणी असं म्हणजे वायपट गेलं नाही किंवा कुणी म्हणजे त्याच्या व्यवसायामध्ये, त्याच्या धंद्यामध्ये, त्याच्या त्या नोकरीमध्ये एकदम अगदी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी तो उभा आहे. काही जास्त बोलता येणार नाही प्रत्येकाची. माझ्याकडे ही मुलं सर मला तुम्ही 2004ला शाळेत आले त्यावेळी गिरणीचा वर्ग होता सरांचा. त्यावेळी गिरण नव्हती, गिरणीचा कट्टा होता वर्ग. आणि संतोष टेंगले माझ्या अजून लक्षात आहे. बऱ्याच गोष्टी अजून आठवतात मला. पहिला तास तुमच्या वर्गावरचा आणि संतोष माझा आठवणीतला विद्यार्थी आहे. असे त्या वर्गात बरेच किस्से घडले. तर वर्ग चांगला होता, खाली बसायला लागायचं, मुलं लवकर वळखायला यायची नाहीत, पण मुलं मोठी होती. आताची मुलं एकदम छोटी, तुमच्या मनाने एकदम पण मोठी होती दिसायची. आता तीच जर बसवली तर दिसणार सुद्धा नाही त्यामुळे. तर अशा परिस्थितीतून आपल्या शाळेची प्रगती झाली. मला वाटतं त्यावेळेस 7वीला असताना सामायिक परीक्षेचा निकाल पण मला आठवतो, इंग्रजीचा 39 मार्काचा पहिला नंबर होता. आणि मला खूप वाईट वाटलं. ज्या शाळेतला आलो होतो तिथं मुलं त्यावेळेला 80 पैकी पेपर असायचा, 70, 65 अशी मार्क. आणि तिथं आल्यावर 39 मार्क पडले. सगळ्यांना निरोगी आणि सुखी आयुष्य लाभो. त्याचबरोबर संतोषचा वाढदिवस आहे. संतोषला वाढदिवसाच्या माझ्याकडून, माझ्या गावाकडून आणि शाळेकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि आमच्याशी जे हितगुज करण्याची इथं संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2007-08 या बॅचचा स्नेह मेळावा चिंचोली सभा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी शेगावमध्ये जवळजवळ 22 वर्ष राहिलो, पण चिंचोली सभेला आज पहिल्यांदाच आलो. हे तुमच्यामुळं योग इकडे कधी आला नाही, तो रस्ता सोडून खाली उतरलो नाही. आणि परवाचं पण बोलवलं होतं आमंत्रण, पण घरगुती अडचणीमुळे काही येऊ शकलो नाही. संतोषनं 2 वेळा फोन केला, फोन रिसिव्ह केला नाही, अडचणीमुळेच रिसिव्ह केला नाही. परत काल फोन झाला, म्हणजे असंच नियोजन झालंय सर यायला लागतंय. ठीक आहे म्हणलं. आणि परत चव्हाण सरांचा कॉन्टॅक्ट झाला, सावंत सरांचा कॉन्टॅक्ट झाला. येतोय म्हणलं. सावंत सर म्हणले मी पण येतो, जरा उशीर येतो. अशा रीतीनं हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने तुम्ही नियोजन केलेला आहे. स्पोर्ट माझ्याकडे जास्त असल्यामुळे माझ्याकडे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे माझं विशेष लक्ष असतं. आणि मला असं वाटतं की ते खेळात हुशार आहेत पण अभ्यासातून पुढे असले पाहिजे. आणि मग त्यांच्या कुटुंबाशी थोडंसं जुळवून घेणं, कुटुंबाच्या अडचणी, आणि मग त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम असतं. कारण आपला विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. माझं सांगणं असतं गावातल्या सगळ्या मुलांना 10वी पर्यंत गावात संपर्क ठेवा, 10वी नंतर गावात संपर्क ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय होत नाही, कमवता जोगं होत नाही, तोपर्यंत गावाशी संपर्क ठेवू नका. कारण गावामध्ये हर एक नमुन्याची माणसं असतात. आता तर बऱ्यापैकी आपल्या परिस्थिती गावातली बिघडलेली आहे. आणि या परिस्थितीतलं गावाला जर बाहेर काढायचं असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. जो जास्त उच्च शिक्षित होतो त्याची विचारसरणी पण तशीच असते आणि तो प्रगतीवर जात असतो. एवढं कमी शिक्षण तेवढी विचारसरणी तशी राहते. त्यातनं समाजसेवा करणाऱ्या माणसांना अनुभव चांगला येतो. बऱ्यापैकी राजकीय जेवढे आहेत ते सगळे कमी शिकलेले आहेत. अजितदादा उदाहरण घ्या, तुम्ही कमी शिकलेले होते. आता जे मुख्यमंत्री आहेत ते क्वालिफाईड, लॉ झालेले त्यांचं. पण बरेचसे राजकीय पुढारी, मंत्री, गुलाबराव पाटील 10वी पास आहेत, मंत्री आहेत ते. असे कितीतरी मंत्री आहेत समाजसेवेतून पुढे गेलेले आहेत. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. आणि तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय आणि अनुभवातून तुम्ही पुढे आलेला आहे. संतोषचं माझं ते इकडे मुंबईला असल्यापासून कॉन्टॅक्ट आहे. फोनवर असते, मेसेज असते, गावाकडे आला की भेटत असतो, विचारांची देवाणघेवाण होत असते. आमचं एकच सांगणं असतं, बाबा जरी कमी शिक्षण झालेलं असलं तर आपला मुलगा चांगलं शिक्षण घ्यावं ही तुमची आशा असली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि आमचा सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि तुमची प्रगती व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्तापर्यंत
आज या ठिकाणी सर्व जमलेले माझे विद्यार्थी, माझे सर्व सहकारी शिक्षक, सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत याचं एक अप्रूप सर्वांच्या मनात आहे, सर्वांच्या मनात आनंद आहे. आपण ज्या क्षेत्रात जातो तिथे आपले विविध मित्र बनतात, पण जे मित्र आपले 10वी पर्यंतचे असतात तेच खास असतात. कारण त्यांच्याशी आपण ज्या गप्पा गोष्टी करू शकतो, आपल्या भावभावना शेअर करू शकतो, ते बाकीच्या मित्रांशी करू शकत नाही. ज्या गोष्टी आपण आपल्या आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक यांना सांगू शकत नाही, त्या गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींना माहीत असतात. आणि त्या गोष्टी तर आपल्याला जो मित्र असतो, दुःखातून बाहेर काढणारा असतो, सुखात आपल्या सहभागी होणारा असतो किंवा अडीअडचणीला धावून येणारा असतो, तो आपला मित्र असतो. आणि मित्र कशासाठी असावा तर आपल्याला जी अडचण येईल ती सोडवण्यासाठी आपला मित्र असतो. आपण जी तबासकी एखाद्या वेळी देणार नाही, पण चुकलो का आपली ती माप काढणारा मित्र खरा असतो. तो असं करतो. तर मागाचं एक उदाहरण, चुकारपणा करायला सुट्टी देत नाही आपले खरे मित्र. वडून आणून चल ती कर. म्हणजे आपला जर रस्ता चुकीचा असेल, मार्ग चुकत असेल, तर खऱ्या मार्गावर आणणारा कोण असेल तर तो आपला मित्र असतो, आपली मैत्रीण असते. अडीअडचणीत धावून कोण येतं तर आपले मित्र येतात. आज आपल्या बॅचकडे बघितलं तर मुलांची संख्या आणि त्यांच्याकडे असणारं विविध क्षेत्रातलं ज्ञान किंवा अधिकार किंवा पद ही आपल्याला अभिमान वाटावी अशीच आहे. आज गावची धुरा सांभाळणारी एक सक्षम महिला सरपंच ही आतापर्यंत कितवा पुरस्कार आहे? 3रा पुरस्कार. त्याचबरोबर 2 ग्रामपंचायत सदस्य किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामं करणारी मुलं आहेत. आणि हाच आमच्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. कारण आमच्या प्रत्येक गुरुला असं वाटतं की आपल्या हातून शिकलेला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा, सुस्थितीत असावा. त्याचं माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, माय हरीण काळीज पिक जपती अफार, बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धन्याची होरानी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. मित्रांनो, आपली आई आपल्या वडिलांमधला आणि आपल्यामधला एक दुवा असते जी आपणालाही समजून घेते आणि वडिलांनाही समजून घेते. त्याच्यामुळे ते कडवं पुढचं ते आईसाठी. एका माय बापामध्ये पैजाशी हो लागली, सांग कुणानी पोर हाय कुणाची सावली, तवा हसून माय म्हणे, तवा हसून माय म्हणे, थोडा थोडा दोघावानी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. मित्रांनो, बाप एक अशी गोष्ट आहे जी जगासमोर किंवा आपल्या समोर कधीही रडू शकत नाही. सर्वात मी ते आहे, कारण आपली संस्कृती अशी आहे की ते बापाला रडू देत नाही. आणि जर एखादा बाप रडलाच तरी आपल्या भाषेमध्ये त्यांना काय म्हणतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रात्री अपरात्री त्यांच्या जवळ जाऊन पहा, त्यांची जर उशी जर ओली झाली असेल तर समजून जावा आपला बाप नक्कीच रडलाय. त्याच्या जवळ जावा, त्याच्या पाठीवर हात फिरवा, त्याचा बांध फुटू द्या. एक तो किती दिवसापूर्वी रडला नाही, तो एकदा रडून मोकळा होऊ द्या, त्याच्या मनाचा बांध फुटू द्या. पुढचं कडवं वडिलांसाठी. वडील आई अशी असते की जीव लावती माय मन मायेचं निराळ, बाप लपवी तो डोळा जवई तुया वगाळ, ओला मायेचा पदर, ओला मायेचा पदर, पुसून डोळ्यातलं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. धन्यवाद. धन्यवाद.
तुझ्या नावाचं मी मिशेल टॅटून गोंधळ हात भरून आलो या, हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. अग समजा जोरात लय जोरात रंगात आलो या. झालंय झिंग 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 झालंय झिंग 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 समध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई. समध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता ताराट झालू या, आता ताराट झालू या, तुझ्या घरात आलो या, लई फिरून बांधावरून कलटी मारून आलो या. आग ढिंचक जोरात टेकलो वरात दारात आलो या. झालंय झिंग 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 झालंय झिंग 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 झालंय झिंग झिंग